श्री स्वामी समर्थ. जय भोलेनाथ. मेष राशीच्या जातकांनो, या वर्षाच्या 28 मार्च 2025चा दिवस तुमच्या आयुष्यात मोठे आणि भयानक ग्रहमान घेऊन आला होता. तेव्हापासून हे तुम्ही आता अनुभवत असालच. 40 वर्षांतील सर्वात मोठा काळजीचा काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनी 7.5च्या पहिल्या घाव तुमच्या नशिबावर गडद सावली घेऊन आला होता. तुमच्या राशीवर शनीची 7.5 पहिला टप्पा सुरू आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मेष व्यक्ती अगदी अनावधानाने या छायेत ढळलेली आहे, जिथे तुमचे आर्थिक नुकसान, मिळकतीतील कमतरता, विनाकारण होणारा खर्च आणि कामात ऐनवेळी येणारे अपयश तुमच्या नशिबावर खूप मोठा ताण टाकत आहेत. हा काळ म्हणजे केवळ आर्थिक संकट नाही, तर तुमच्या कष्टाच्या प्रत्येक क्षणाची परीक्षा आहे. तुमचे प्रयत्न मातीमोल होत आहेत आणि या पहिल्या टप्प्यातील शनीचा थेट सामर्थ्यशाली प्रभाव तुमचे मानसिक धैर्य पूर्णपणे तपासत आहे. पण खरी भीती आणि सस्पेन्स इथेच आहे, कारण या पहिल्या टप्प्यात शनी महाराज मार्गी झाले, म्हणजेच त्यांच्या उलट चालीनंतर आता ते थेट सामर्थ्यशाली प्रभाव दाखवणार आहेत. मार्गी शनी संकट कमी करतो की ते अधिक तीव्र करतो, हे अजूनही एक मोठे गूढ आहे. द्वादश भावात 12वा हाऊस बसलेल्या शनीमुळे विदेश, हॉस्पिटल, जेल प्रवेशासारख्या अनपेक्षित घटना किंवा प्रचंड अनावश्यक खर्चाचे निदर्शन होत आहे आणि त्यामुळे तुमचा मानसिक तणाव नवीन शिखरांवर पोहोचतो आहे. हा शनी तुमच्या कर्माची परीक्षा घेत आहे आणि तुमच्या मनाच्या धैर्याचे अंतिम परीक्षण करत आहे. या काळात तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, कारण तुमच्या सभोवतालची परिस्थिती स्थिर नाही, ती प्रत्येक क्षणाला बदलत आहे. मित्रांनो, या काळजीच्या काळातील सर्वात मोठे आणि उत्सुकतेचे वळण 28 नोव्हेंबर 2025 नंतर येणार आहे, जेव्हा शनीची दिशा पुन्हा एकदा बदलणार आहे. या बदलामुळे अनियंत्रित खर्चावर ब्रेक लागण्याची आणि तुमच्या मानसिक सामाजिक जीवनात थोड्या स्थैर्याची लहर पसरू शकते, अशी एक आशादायी शक्यता आहे. पण या वाटचालीत गूढ, रहस्यमय अशा संधीही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रश्न हा आहे, नोव्हेंबर 28 नंतर तुमच्या आयुष्यात मोठा भूकंप येणार, ज्यामुळे सर्व काही उद्ध्वस्त होईल की तुमच्यासाठी दडलेले संधीचे मोठे दार उघडणार? हा तुमच्या भविष्याचा निर्णायक क्षण आहे, जो तुमच्या येणाऱ्या काळाची दिशा ठरवेल. हे सर्व आपण सोप्या भाषेत सविस्तर बघूया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. शनी महाराज 7.5च्या पहिल्या टप्प्यात मेष राशीच्या व्ययस्थानात असताना सप्तम दृष्टीने षष्ठम भावावर प्रभाव टाकतात. हा प्रभाव तुमच्या गुप्त शत्रूंवर, प्रतिस्पर्धकांवर आणि कटकारस्थानांवर थेट होते, ज्यामुळे त्यांच्या चालांना आळा बसतो आणि समाजातील प्रतिष्ठा राखली जाते. शनी संयम, सहनशीलता आणि विचारपूर्वक कृती या मार्गाने संघर्षावर मात करण्याची प्रेरणा देतात. म्हणून संघर्ष काळातही तुम्ही सामर्थ्यवान बनता आणि विजयाची शक्यता वाढते. याच काळात शनी तुमचे आंतरिक बळ वाढवतात आणि गुप्त शत्रूंच्या कारवायांना रोखण्याची धारणा दृढ करतात. प्रत्यक्ष विरोधक असोत किंवा अप्रत्यक्ष लोक असोत, या काळात त्यांच्या प्रभावात फरक पडतो. तुमचा संयम, कामाची मेहनत आणि ध्येयास कटिबद्धता यामुळे तुम्ही चुकीच्या विचारांच्या किंवा कटकारस्थानांच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकता. या काळात यशाचे खरे सूत्र संयमित आणि नियोजित वर्तन असेल. याचा परिणाम असा होतो की आधी मागे चालणाऱ्या छुप्या षडयंत्रांना आणि नकारात्मक वागणुकीला नकार मिळतो. सामाजिक आणि कार्यक्षेत्रात तुमची छवी उत्तम राहू लागते. तुम्हाला मानसिक आणि सामाजिक स्तरावर दिलासा मिळतो. संकटांचा डोंगर तसाच राहतो, पण शनी त्या संकटावर विजयाचे बळ आणि त्यातून काहीतरी सकारात्मक साधण्याची प्रेरणा देतात. आरोग्याच्या बाबतीत बोलायच झाल्यास, शिस्त षष्ठम भावावर शनी दृष्टी टाकत असल्याने दीर्घकाल आरोग्य, कर्ज आणि व्यवस्थापन या बाबतीत शिस्त येते. तुम्हाला तुमच्या आर्थिक व्यवस्थापनात कठोरता राखावी लागते, त्यामुळे नव्या कर्जावर नियंत्रण ठेवणे किंवा जुने कर्ज फेडणे सहज होते. शनी ही शिस्त, नियोजन आणि नियमितता शिकवतो, त्यामुळे तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवू शकता आणि आगामी आर्थिक धोक्यांना सामोरे जाण्यासाठी सज्ज होता. शारीरिक बाबतीत मागील काही काळ दुखावणारे किंवा वारंवार त्रासदायक आजार यावर उपचार घेण्याची प्रेरणा या काळात मिळते. शनीची कृपा तुमच्यावर पडल्यास तुम्ही निरोगी राहण्यासाठी व्यायाम, आहार आणि व्यक्तिगत शिस्त आणू शकता. समस्या संपू शकतात असे नाही, पण त्या नियंत्रित राहतात आणि बराचसा सकारात्मक बदल तुम्हाला अनुभवता येतो. या काळात स्वतःचा आहार, दिनचर्या आणि दैनंदिन व्यवहार यामध्ये सातत्य ठेवल्यास तुमचे आरोग्य व आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. शनी तुम्हाला कमजोरी दाखवत नाही, तर मजबूत पायाभूत शिस्त व आत्मविश्वास देतो. योग्य निर्णय आणि संयम ठेवला तर समस्या आणि संघर्षांवर मात करता येते.
शनी महाराजाची सप्तम दृष्टी ही कठोर अडचणींना मात देणारी आहे, संयम, शिस्त करणारी आणि आंतरिक बळ देणारी आहे. त्यामुळे आरोग्य, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थितीत हळूहळू सकारात्मक बदल घडतात. या काळात सातत्य, संयम आणि शुद्ध नियोजन यांनी मोठा फायदा होतो. खर्च आणि नुकसानीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक गूढ उलगडणार. 7.5च्या पहिल्या टप्प्यात तुमच्या कुंडलीतील द्वादश भावात व्ययस्थान विराजमान असलेल्या शनीचा सर्वात मोठा नकारात्मक परिणाम तुमच्या खर्चावर आणि आर्थिक नुकसानीवर होत होता. यामुळेच तुमची बचत वेगाने कमी होत असेल आणि पैसा कुठे खर्च होत आहे हे कळत नसेल. तथापि 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनी मार्गी होताच हे आर्थिक गूढ हळूहळू उलगडण्यास सुरुवात होईल. आणि आता शनी महाराज स्वतः तुमच्या वाढत्या खर्चावर एक कठोर नियंत्रण आणतील, ज्यामुळे तुमची आर्थिक अनिश्चितता आणि तणाव कमी होईल आणि या कारणास्तव तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. परदेशातील संधी गुप्त मार्गाने मिळणारे धन येईल. द्वादश भाव हा नुकसानीचा असला तरी तो परदेश आणि विदेशी गुंतवणुकीच्या संधींचे रहस्य लपवून ठेवतो. आणि इथेच मार्गी शनीचा सर्वात मोठा आणि अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळेल. यामुळे जर तुम्ही विदेशात नोकरी, उच्च शिक्षण किंवा स्थलांतराचा विचार करत असाल तर 28 नोव्हेंबरनंतर तुमच्या मार्गातील अडथळे दूर होऊन सकारात्मक गती प्राप्त होईल. याचाच परिणाम म्हणून दूरच्या स्रोतांकडून किंवा विदेशी कंपन्यांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचे गुप्त आणि स्थिर मार्ग उघडतील, ज्यामुळे 7.5चा नकारात्मक प्रभाव कमी होईल. शांत झोप आणि तणावमुक्तीचा आरंभ होईल. द्वादश भाव हा झोप आणि मानसिक शांततेवरही थेट परिणाम करतो आणि याच कारणामुळे 7.5च्या तणावामुळे तुम्हाला झोपेच्या समस्या आणि एक प्रकारची मानसिक अस्वस्थता जाणवत असेल. तथापि मार्गी शनीची चाल तुम्हाला या त्रासातून बाहेर काढण्यास मदत करेल. तुमच्या मानसिक ताणाचा हळूहळू निचरा होईल, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप आणि मानसिक स्पष्टता मिळेल. याचाच अर्थ 28 नोव्हेंबरनंतर तुमचा वेळ आणि ऊर्जा अनावश्यक बाबींवर खर्च होण्याऐवजी आध्यात्मिक प्रगती आणि आत्मचिंतनाकडे वळेल, ज्यामुळे तुम्हाला मोठी आंतरिक स्थिरता प्राप्त होईल. तृतीय दृष्टीचा तणाव. बचत आणि उत्पन्नावर नियंत्रण असेल. 7.5च्या पहिल्या टप्प्यात शनी महाराज तुमच्या व्ययस्थानात 12वे घर बसून त्यांची तिसरी दृष्टी थेट तुमच्या धनभावावर दुसरे घर बचत आणि उत्पन्न टाकत आहेत. आणि याच कारणामुळे तुमच्या आर्थिक जीवनात सध्या मोठा तणाव आणि अस्थिरता आहे. यामुळेच तुमचा खर्च अनावर झाला असताना तुमचे उत्पन्न आणि बचत दोन्हीवर नकारात्मक दबाव जाणवत असेल. तथापि 28 नोव्हेंबरनंतर शनी मार्गी होताच ही दृष्टी तुमच्या उत्पन्नाचे स्रोत खंडित न करता त्यामध्ये एक आवश्यक शिस्त आणि नियंत्रण आणण्यास मदत करेल. वाणी आणि कुटुंबात संयम, प्रभावी संवादाची गरज पडेल. द्वितीय भाव हा तुमच्या वाणी, बोलणे आणि कुटुंब परिवार यांचाही कारक असतो आणि म्हणून मार्गी शनीची दृष्टी तुम्हाला तुमच्या संवादात संयम आणि गांभीर्य राखण्यास भाग पाडेल. यामुळेच कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात कठोर बोलणे टाळावे लागेल, अन्यथा वाद निर्माण होऊ शकतात. परंतु या शिस्तीमुळे तुमची वाणी अधिक प्रभावी होईल. कुटुंबातील संबंध स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील. याचा अर्थ मार्गी शनी या क्षेत्रात मोठी वाढ न देता सध्याची स्थिती स्थिर ठेवण्यास मदत करेल. द्वादश भावातून खर्चाचे घर थेट धनभावावर बचतीचे घर दृष्टी असल्यामुळे तुमचे उत्पन्न एका हातातून येते आणि दुसऱ्या हातातून खर्च होते. यामुळेच बचत करणे जवळजवळ अशक्य झाले असेल. आणि आता मार्गी शनीची चाल तुमच्या आर्थिक प्रवाहावर एक कठोर नियंत्रण आणेल. याचाच परिणाम म्हणून तुमच्यावर आर्थिक संकट नसले तरी तुम्हाला गुंतवणुकीचे निर्णय अत्यंत सावधपणे घ्यावे लागतील. तथापि शनीची ही दृष्टी तुमच्या आर्थिक शिस्तीला बळ देईल, ज्यामुळे भविष्यात बचतीचा मार्ग हळूच मोकळा होईल. 7.5च्या पहिल्या टप्प्यात शनी महाराज तुमच्या व्ययस्थानात 12वे घर बसून त्यांची दशम दृष्टी थेट तुमच्या नवम भावावर भाग्य आणि धर्म टाकत आहेत. आणि ज्योतिषानुसार 7.5 सुरू असताना नशिबाच्या घरावर शनीची ही शक्तिशाली दृष्टी पडणे हे एक मोठे आणि गूढ आव्हान आहे. यामुळेच तुम्हाला प्रत्येक कामात अधिक कष्ट करावे लागतील. तथापि मार्गी शनीमुळे तुमचे नशीब पूर्णपणे तुमच्या विरोधात जाणार नाही आणि या कारणास्तव तुम्हाला संयम आणि कठोर परिश्रमावर विश्वास ठेवावा लागेल. नवम भाव हा तुमच्या धर्म, नैतिकता आणि वडिलांच्या पिता आशीर्वादाचा कारक आहे आणि म्हणूनच मार्गी शनीचा प्रभाव तुम्हाला तुमच्या नैतिक मूल्यांवर आणि कर्तव्यांवर ठाम राहण्यास मदत करेल. यामुळेच 7.5चे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी वडिलांचे सहकार्य आणि मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
शनी महाराज तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देतात आणि आता तुम्ही प्रामाणिक राहाल तर नशीब तुम्हाला हळूहळू पण निश्चितपणे साथ देण्यास सुरुवात करेल. नात्यातील कसोटी. वैवाहिक जीवनात संयमाची गरज भासेल. 7.5चा पहिला टप्पा तुमच्या वैवाहिक आणि भागीदारीच्या संबंधांवर एक मोठा दबाव निर्माण करत आहे आणि यामुळेच मार्गी शनीचा प्रभाव या संबंधांमध्ये संयम आणि परिपक्वता आणण्याची मागणी करेल. तथापि मार्गी शनीची चाल वैवाहिक संबंधांमध्ये कटुता वाढवण्याऐवजी सकारात्मकता आणि संतुलन आणण्यास मदत करेल, ज्यामुळे तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता वाढेल. याचा अर्थ असा की हा काळ तुम्हाला नात्यांमधील समस्या सोडवण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यास प्रवृत्त करेल. द्वादश भावाचा संबंध तुमच्या गुप्त आरोग्य समस्या आणि झोपेशी निगडीत त्रासांवर असतो आणि याच कारणामुळे 7.5च्या तणावामुळे तुम्हाला निद्रानाश आणि सततचा शारीरिक थकवा जाणवत असेल. तथापि मार्गी शनीचा थेट परिणाम तुमच्या झोपेच्या चक्रावर सकारात्मक होईल, ज्यामुळे तुमच्या मानसिक ताणाचा हळूहळू निचरा होईल. याचाच परिणाम म्हणून तुमच्या आरोग्याशी संबंधित दीर्घकाळ त्रास देणाऱ्या गुप्त समस्यांवर तुम्हाला योग्य निदान आणि उपाय सापडेल. 6. मानसिक स्थिरता. गोंधळातून स्पष्ट दिशेकडे द्वादश भाव हा एकाकीपणा आणि गोंधळाचे स्थान मानले जाते आणि म्हणूनच मार्गी शनीची चाल तुमच्या मानसिक गोंधळावर एक कठोर नियंत्रण आणेल. यामुळेच तुमची ऊर्जा आणि लक्ष आता अनावश्यक बाबींवर खर्च होण्याऐवजी योग्य आणि उत्पादक कार्यांवर केंद्रित होईल. याचा अर्थ असा की 28 नोव्हेंबरनंतर तुमचा मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होईल आणि तुम्हाला जीवनात एक स्पष्ट आणि स्थिर दिशा मिळेल. मेष राशीच्या जातकांनो, 7.5चा हा काळ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तुम्हाला अंतिम सुरक्षा कवच धारण करणे आवश्यक आहे आणि यासाठीच दररोज किंवा प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसा किंवा शनी चालिसा वाचल्यास 7.5चा नकारात्मक प्रभाव कमी होईल. यामुळेच तुम्हाला मानसिक बळ मिळेल आणि शनिदेव तुमच्यावर विशेष कृपादृष्टी ठेवतील. तसेच मार्गी शनीचा पूर्ण आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शनिवारी गरजू व्यक्तींना दानधर्म करा, ज्यामुळे शनी महाराज तुमच्या कर्माचे फळ त्वरित देतील. अंतिम आर्थिक इशारा. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. द्वादश भावात शनी मार्गी होत असला तरी तुम्हाला कोणतेही मोठे आणि घाईने घेतलेले गुंतवणुकीचे निर्णय टाळावे लागतील. यामुळेच 28 नोव्हेंबरनंतर आर्थिक धोके आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगा. तथापि मार्गी शनीची शिस्त तुम्हाला आर्थिक व्यवस्थापनात मदत करेल, ज्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण येईल. याचा अर्थ असा की हा काळ आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी आहे, मोठा लाभ कमावण्यासाठी नाही, हे अंतिम सत्य लक्षात ठेवा. मेष राशीसाठी 28 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणारा हा मार्गी शनीचा काळ म्हणजे तुमच्या जीवनातील गोंधळावर नियंत्रण मिळवण्याचा क्षण आहे. यामुळेच 7.5चा पहिला टप्पा असूनही तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन, मानसिक शांती आणि परदेशाशी संबंधित कामांमध्ये स्थिरता प्राप्त होईल. आणि म्हणूनच मार्गी शनीचा हा काळ तुमच्या जीवनात अडचणी दूर करून स्थिरता आणि प्रगतीची गती प्रदान करेल. हा शनी महाराजांनी दिलेला सावधपणे यश मिळवण्याचा अंतिम मंत्र असेल. मेष राशीच्या प्रिय जातकांनो, मार्गी शनीच्या या 7 भागांच्या सखोल विश्लेषणातून आपण हे सिद्ध केले आहे की शनीची 7.5 सुरू असली तरी 28 नोव्हेंबर 2025 नंतरचा काळ तुमच्यासाठी केवळ भीतीचा नाही तर नियंत्रणाचा आणि गुप्त संधींचा आहे. तुम्ही लक्षात ठेवा, तुमचा अनावश्यक खर्च आता शनी महाराज थांबवतील. तुम्हाला परदेशाशी संबंधित कामांमध्ये मोठे यश आणि लाभ मिळतील. तुमच्या शत्रूंवर आणि कर्जावर तुम्ही यशस्वीपणे नियंत्रण मिळवाल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कठोर परिश्रमातून तुम्हाला अस्थिरतेतही स्थिरता मिळेल. हा काळ तुमच्यासाठी कठोर शिस्त आणि प्रामाणिकपणाची मागणी करणारा आहे, पण हेच तुमचे यशाचे सर्वात मोठे कवच आहे. शनी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. कोणतेही संकट आता तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकणार नाही. हा सविस्तर ज्योतिषीय अभ्यास तुम्हाला उपयुक्त ठरला असेल तर या विश्लेषणाला लाईक करा आणि तुमची सकारात्मक ऊर्जा आमच्यापर्यंत पोहोचवा. कमेंटमध्ये जय शनिदेव महाराज कृपा ठेवा असे पूर्ण श्रद्धेने लिहून तुमचे मनोबल वाढवा आणि तुमच्या अडचणी किंवा अनुभव नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणतेही महत्त्वाचे ज्योतिषीय अपडेट्स तुमच्याकडून सुटणार नाहीत. तुमचे भाग्य तुमच्यासोबत आहे. जय भोलेनाथ.